महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते। 8वी विषय भूगोल, पाठ आहे 9वा पाठ नकाशा प्रमाण। मुलांनो, भूगोलाच्या अभ्यासामध्ये नकाशा हे एक महत्त्वाचं साधन आहे आणि आतापर्यंत तुम्ही अनेक नकाशे बघितले असतील। जगाचा नकाशा, देशाचा नकाशा, राज्याचा नकाशा, जिल्ह्याचा नकाशा, तालुक्याचा नकाशा, गावचा नकाशा आणि खंडांचा नकाशा। म्हणजे ह्या जग असो, देश असो, राज्य असो किंवा साधं गाव असो, या ठिकाणच्या भौगोलिक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी नकाशे खूप आवश्यक असतात। तुम्ही जगाचा नकाशा पाहिला असेल ना, अगदी तुमच्या फळ्यावर राहतो एवढंच काय, पण तुमच्या पुस्तकात सुद्धा जगाचा नकाशा तुम्ही पाहिलेला असेल। आपली पृथ्वी एवढी मोठी आहे, पण ती एवढूशा कागदावर दाखवली जाते। म्हणजे ती ठिकाणं जी आहेत ती नकाशामध्ये अगदी छोटी छोटी दाखवली जातात। मग ही छोटी छोटी दाखवणं कशामुळे शक्य होतं? तर हे शक्य होतं नकाशा प्रमाणामुळे। मग नकाशा प्रमाण म्हणजे काय, ते कसं ठरवतात, त्यांच्या कुठल्या पद्धती आहेत, हे आपण या पाठात पाहणार आहोत। आता तुमच्याकडे पुस्तकामध्ये एक चित्र आहे बघा। त्याच्यामध्ये हा चित्रकार जो आहे तो विशिष्ट पद्धतीने पेन्सिल धरतोय। मग तो ती विशिष्ट पद्धतीने पेन्सिल का धरत असेल? बघा बरं, याचं कारण म्हणजे तो जिथे उभा आहे तिथून त्या झोपडीचं चित्र काढतोय। मग त्या झोपडीची उंची किती आहे हे पेन्सिलच्या सहाय्याने ठरवतोय। म्हणजे जे चित्र आपण काढणार आहोत ते चित्र व्यवस्थित आणि प्रमाणबद्ध काढता आलं पाहिजे, म्हणून तो त्या चित्राची लांबी, रुंदी, उंची जी आहे तो पेन्सिलच्या सहाय्याने ठरवतो आहे। मग एवढं मोठं निसर्ग दृश्य जे आहे बघा, तुम्हाला दिसतंय समुद्र आहे, माडाचं झाड आहे, झोपडी आहे, ते त्यांनी छोट्याशा कागदावर घेतलेलं आहे। मग ते कसं घेतलं? तर ते जे निसर्ग दृश्य आहे ते मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रमाणात कमी करून कागदावर घेतलं जातं। ते प्रमाणात कमी करताना योग्य प्रमाणात कमी केलं जातं। अगदी तसंच नकाशात सुद्धा प्रमाणाचा वापर केल्यामुळे जगातील सर्व देश एकाच नकाशामध्ये पाहणे शक्य झाले आहे। आता ही दोन चित्र ठेवलेत बघा। मग या दोन्ही चित्रातील समान दुवा कोणता आहे? तर समान दुवा एकच आहे की दोन्ही चित्रामध्ये जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर योग्य प्रमाणात कमी करून चित्रामध्ये दाखवलेलं आहे। म्हणजे असं की चित्रकार चित्र काढण्यासाठी प्रथम पेन्सिलीने समोरील दृश्याचे अंदाज घेतो, त्यानंतर त्या दृश्याचा आराखडा कागदावर काढून घेतो आणि त्यानंतर हा तयार केलेला आराखडा योग्य आहे हे लक्षात आल्यानंतर त्यात रंग भरले जातात। म्हणजे अशा रीतीने तो प्रमाणबद्ध चित्र काढत असतो। तसंच नकाशे तयार करताना सुद्धा सर्वप्रथम ज्या भूभागाचा नकाशा तयार करायचा असेल त्या भूभागाचं सर्वेक्षण केलं जातं। म्हणजे काय केलं जातं? तर त्या भागाची पाहणी करून त्याची उंची, त्याचं क्षेत्रफळ आणि इतर काही जे भौगोलिक घटक असतील, डोंगर, दऱ्या, नद्या यांची सगळ्यांची प्रत्यक्ष माहिती घेतली जाते आणि हे करीत असताना विशिष्ट प्रकारे प्रमाण निश्चित केले जाते। मग या निश्चित केलेल्या प्रमाणानुसार आराखडे तयार करून त्याच्या आधारे पृथ्वी किंवा तिच्या भागाचा नकाशा तयार केला जातो। कृती दिलेली आहे ती आपण करून बघूया। वर्गातल्या काही मुलांची आपण उंची मोजणार आहोत। बघा, A, B, C,
डी आणि ई अशी आपण 5 मुलं घेतलेली आहेत. आता आपण त्यांची उंची मोजूया. ए ची उंची आहे 110, बी ची उंची आहे 120, सी ची उंची आहे 140, ई ची उंची आहे 160 आणि डी ची उंची आहे 100. आता ही त्यांची प्रत्यक्षातली उंची आहे, बरोबर. आता आपण त्यांचा फोटो काढ आणि या फोटोतली उंची आपण मोजायची आणि त्याची नोंद करूया. आता इथे बघा, पहिल्यांदा त्याची प्रत्यक्ष उंची जी आहे ए ची ती 110 आहे, बी ची 120, सी ची 140, डी ची 100 आणि ई ची 160. आता आपण त्यांची छायाचित्रामधली उंची मोजायची आहे. बघा, तुमच्या लक्षात येईल ए ची उंची किती आहे ती बघा, 11 सेंटीमीटर. बी ची उंची मोजूया. बी ची उंची आहे 12 सेंटीमीटर. बघा, त्यांचं गुणोत्तर काय येते आता, 1:10. सी ची उंची आहे, फोटोमधली उंची आहे 14 सेंटीमीटर. त्यांचं गुणोत्तर बघा, छायाचित्रातलं आणि प्रत्यक्ष उंची 1:10. त्यानंतर डी ची उंची आहे 10, त्यांचं गुणोत्तर सुद्धा 1:10 आणि ई ची उंची आहे 16, म्हणजे गुणोत्तर आहे 16. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रत्यक्ष उंची आणि छायाचित्रातली उंची याच्यात फरक आहे. आणि त्याचबरोबर हेही लक्षात असेल की प्रत्येकाची उंची ही एकाच प्रमाणात छायाचित्रात कमी झालेली आहे. बघा, त्यांचं गुणोत्तर जर आपण बघितलं तर सगळीकडचं गुणोत्तर 1:10 आहे, म्हणजे त्यांची उंची एकाच प्रमाणात छायाचित्रात कमी झालेली आहे. अगदी हाच निकष जो आहे हा नकाशा प्रमाणाबाबतही लागू पडतो. नकाशा प्रमाण हे नकाशाचं महत्त्वाचं अंग. पृथ्वी किंवा तिच्या ठराविक भागांची माहिती आपण पृथ्वीगोल किंवा नकाशांच्या सहाय्याने घेऊ शकतो. आता ही जी जमिनीवरील अंतर आहेत ती प्रत्यक्ष कागदावर घेण्यासाठी लहान प्रमाणात रूपांतरित करावी लागतात. मग ती कशी रूपांतरित करतात, तर त्यासाठी भूमिती आणि गणिती या पद्धतींचा वापर केला जातो. मग आता हे नकाशा प्रमाण जे आहे, हे प्रमाण काय आहे, या नकाशांच्या अंगाची आपण ओळख करून घेऊया. कोणत्याही नकाशात नकाशा प्रमाण दर्शवणं अत्यंत आवश्यक असतं. या नकाशा प्रमाणामुळे नकाशात दर्शवलेल्या कोणत्याही 2 बिंदूमधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर किती असेल याचा योग्य प्रकारे अंदाज बांधता येतो. नकाशा प्रमाणात डावी बाजू ही नकाशावरील अंतर तर उजवी बाजू ही जमिनीवरील अंतर दाखवते. आकृती 9.4 दिलेली आहे बघा, त्या ठिकाणी नावं दिलेली आहेत गावांची. पिंपळगाव, बोरगाव, नांदगाव ही नावं दिलेली आहेत. त्याचप्रमाणे अशा चिन्हाने उत्तर दिशा दाखवली आहे बघा. वरच्या बाजूला बाणाचं टोक आहे आणि उ लिहिलेली आहे, याचा अर्थ काय, नकाशाची उत्तर दिशा. त्यानंतर इथे प्रमाण दिलेले आहे बघा, 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर. म्हणजे नकाशावरचं 1 सेंटीमीटरचं अंतर हे जमिनीवरच्या प्रत्यक्ष 10 किलोमीटर अंतरा एवढं असणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी 3 रिकामे चौकोन दिलेले आहेत. आता ही जी गावं आहेत ती आहेत साहिल, मिनल आणि प्रज्ञा. तुम्हाला आता या ठिकाणी जे चौकोन रिकामं दिलेले आहे ते कोणाचं गाव कोणतं आहे हे ओळखायचं आहे. आता त्यांनी पहिलं दिलेलं आहे की साहिल आणि मिनल यांच्या गावातील अंतर 50 किलोमीटर आहे. साहिल आणि मिनल यांच्या गावातील अंतर 50 किलोमीटर आहे. मग याचा अर्थ असा होतो की नकाशामध्ये त्याचं अंतर 5 सेंटीमीटर असणार. कारण का, तर आपण 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर हे प्रमाण घेतलेलं आहे. मग आता आपण पट्टी ठेवून बघूया की कुठल्या ठिकाणचं अंतर 5 सेंटीमीटर आहे. बघा,
आपण जर बघितलं तर पिंपळगाव आणि नांदगाव या ठिकाणचं अंतर नकाशामध्ये 5 सेंटीमीटर आहे. आता पुढे बघा. हे 5 सेंटीमीटर म्हणजे हे प्रत्यक्षात अंतर असणार आहे 50 किलोमीटर. आता मिनल आणि प्रज्ञा यांच्या गावातील अंतर 20 किलोमीटर आहे. म्हणजेच नकाशात ते 2 सेंटीमीटर असणार आहे. बरोबर. मग आता जर हे 2 सेंटीमीटर जर आपण बघितलं तर ते कोणाचं आहे? नांदगाव आणि बोरगाव याच्यामधलं अंतर आहे 2 सेंटीमीटर म्हणजे प्रत्यक्ष अंतर आहे 20 किलोमीटर. आता साहिल आणि प्रज्ञा यांच्या गावातलं जे अंतर आहे ते आहे 60 किलोमीटर. म्हणजेच नकाशात ते 6 सेंटीमीटर असणार आहे. मग इथे जर बघितलं आपण तर पिंपळगाव आणि बोरगाव याच्यातलं अंतर आहे प्रत्यक्ष 60 किलोमीटर कारण ते नकाशावर आहे 6 सेंटीमीटर. मग याच्यावरून पाहू शकतो की पिंपळगाव हे साहिलचं गाव आहे. कारण बघा साहिल आणि प्रज्ञा यांच्या गावातलं अंतर 60 किलोमीटर आहे. म्हणजेच पिंपळगाव आणि बोरगाव याच्यामधलं अंतर 60 किलोमीटर आहे. त्याचप्रमाणे साहिल आणि मिनल यांच्या गावातलं अंतर 50 किलोमीटर आहे आणि मिनल आणि प्रज्ञा यांच्या गावातलं अंतर 20 किलोमीटर आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की साहिलचं गाव आहे पिंपळगाव, मिनलचं गाव आहे नांदगाव आणि प्रज्ञाचं गाव आहे बोरगाव. मग हे जे प्रमाण आपण वापरलं जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर आणि नकाशातील अंतर यांचं गुणोत्तर जे वापरलं आपण ते असतं नकाशा प्रमाण. अर्थात हा प्रमाणबद्ध नकाशा काढण्यासाठी जमिनीवरील अंतर माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. नकाशा प्रमाण ठरवताना किंवा ते निश्चित करताना नकाशातील 2 बिंदूतील अंतर आणि त्याच बिंदूतील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचा परस्पर संबंध ठेवावा लागतो. आता एक दुसरं उदाहरण बघा. कराड ते मुंबई ह्या 2 ठिकाणातलं प्रत्यक्ष अंतर आहे 300 किलोमीटर. तर तुम्हाला इथे बघा प्रमाण दिसतं आहे 1 सेंटीमीटर बरोबर 100 किलोमीटर दिसतंय प्रमाण. दुसऱ्या आकृतीत आहेत 1 सेंटीमीटर बरोबर 100 किलोमीटर. याचा अर्थ नकाशात जेव्हा 1 सेंटीमीटर अंतर दाखवलं असेल तेव्हा जमिनीवरचं अंतर हे 100 किलोमीटर आहे. म्हणजेच नकाशामध्ये मुंबई ते कराड या 2 ठिकाणांमधलं अंतर जे आहे ते किती दाखवणार? फक्त 3 सेंटीमीटर. कारण आपलं प्रमाण आहे 1 सेंटीमीटर बरोबर 100 किलोमीटर आणि मुंबई ते कराड हे अंतर आहे 300 किलोमीटर. म्हणून नकाशामध्ये मात्र फक्त 3 सेंटीमीटर इतकं दाखवलेलं आहे. जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर व नकाशातील अंतर यांचं गुणोत्तर हेच नकाशा प्रमाण असतं. प्रमाणबद्ध व अचूक नकाशा काढण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर माहित असणं आवश्यक असतं. हे अंतर ज्यावेळी त्या भागाचे सर्वेक्षण केले जाते त्यावेळेला मोजलं जातं. जमिनीवरील प्रत्यक्ष अंतरानुसार योग्य ते गुणोत्तर प्रमाण नकाशा तयार करताना घेतलं जातं. अंतर जर जास्त असेल तर 1 सेंटीमीटरला जास्त किलोमीटर आणि अंतर कमी असेल तर कमी किलोमीटर घेतलं जातं. मग नकाशा तयार करून झाल्यावर मात्र या प्रमाणाची नोंद नकाशात करावीच लागते. आता हे नकाशा प्रमाण लिहिण्याच्या काही पद्धती आहेत. त्या कोणत्या ते आपण बघूया. नकाशामध्ये प्रमाण व्यक्त करण्याचे 3 प्रकार आहेत. एक आहे शब्द प्रमाण, दुसरं आहे अंक प्रमाण किंवा संख्या प्रमाण असंही म्हणतात, तिसरं आहे रेषा प्रमाण किंवा रेखा प्रमाण किंवा आलेखात्मक प्रमाण. आता इथे बघा हे तुम्हाला इथे दिसतं. या ठिकाणी शब्द प्रमाण दिलेलं आहे, रेखा प्रमाण दिलेलं आहे, आलेखात्मक प्रमाण. हे सगळ्या प्रकारचं प्रमाण जे आहे ते या तुम्हाला प्रत्येक नकाशामध्ये तुम्हाला दिसून येईल. आता आपण ह्याची माहिती बघूया. शब्द प्रमाण म्हणजे काय आणि कसं केलं जातं.
ज्या प्रमाणात अंतर दर्शविण्यासाठी परिणामदर्शक शब्द वापरले जातात त्या शब्द प्रमाण असे म्हणतात. आता इथे बघा, उदाहरणार्थ 1 सेंटीमीटर बरोबर 60 किलोमीटर. या ठिकाणी सेंटीमीटर हे एकक नकाशातलं अंतर, तर किलोमीटर हे एकक जे आहे हे जमिनीवरचं अंतर दर्शवतात. म्हणजे हे जे प्रमाण आहे हे सेंटीमीटर आणि किलोमीटर अशा शब्दांचा वापर करून नकाशावर दर्शवलं आहे, म्हणून त्याला म्हणतात शब्द प्रमाण. आता आपण माहिती बघूया अंक प्रमाण. प्रमाण दर्शविताना प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शविले जाते. या ठिकाणी शब्दांचा वापर अजिबात केला जात नाही. उदाहरणार्थ 1:60 लाख, यामध्ये 1 हे अंतर नकाशातलं अंतर आहे, तर 60 लाख हे प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर आहे. हे अंक प्रमाण दर्शवण्यासाठी केवळ अंकांचाच वापर केला जातो. काही वेळा हे प्रमाण अपूर्णांकामध्ये व्यक्त केले जाते. त्या प्रमाणास प्रतिनिधिक अपूर्णांक असंही म्हणतात. त्याचप्रमाणे नकाशातील व जमिनीवरील अंतर हे अपूर्णांकाच्या स्वरूपात सांगितले जाते. अंक जो आहे तो जमिनीवरील आणि नकाशावरील अशा दोन्ही अंतराचे प्रतिनिधित्व करतो, म्हणून त्यास प्रतिनिधिक अपूर्णांक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ समजा असं लिहिलं 1/50, तर याचा अर्थ काय? 1 हे नकाशावरील अंतर, तर 50 हे प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर दाखवलं जातं. या प्रमाणामध्ये परिमाणदर्शक शब्द लिहिला जात नाही, म्हणजे इंच किंवा किलोमीटर, सेंटीमीटर हे शब्द लिहिले जात नाही. गुणोत्तराच्या डाव्या बाजूच्या अंकासाठी जे एकक आपण विचारात घेतो तेच एकक उजवीकडील अंकासाठी वापरलं जातं. आता बघूया रेषा प्रमाण. प्रमाणपट्टीच्या साहाय्याने नकाशावर रेषा प्रमाण दाखवले जाते. बघा तिथे दिलेले आहे 0, 60, 120 हे आहे रेषा प्रमाण. नकाशावरील कोणत्याही दोन ठिकाणांमधील अंतर प्रत्यक्ष रेषा प्रमाणाच्या साहाय्याने मोजता येते. नकाशावरील अंतर मोजण्यासाठी जर मोजपट्टी उपलब्ध नसेल तर कर्कटक किंवा साधी गवताची काडी यांचा वापर केला जातो. नकाशावरील रेषा जर तिरपी किंवा वक्र असेल तर धाग्याचा वापर करूनही आपल्याला दोन ठिकाणांमधील नकाशावरील अंतर प्रत्यक्ष मोजता येते. म्हणजे अशा प्रकारे धागा त्याच्यावर लावायचा, जसं तुम्हाला स्क्रीनवर चित्र दिसतंय त्या ह्याच्यावर त्याचा वक्र असेल तसा धागा लावायचा आणि नंतर तो धागा त्याची जी लांबी आहे ती पट्टीच्या साहाय्याने मोजायची. आता या रेषा प्रमाणाचं महत्व काय आहे? अनेक वेळा काय होतं की जे मूळ नकाशे असतात ते लहान किंवा मोठे करावे लागतात. मग अशा वेळी नकाशा प्रमाणात बदल होतो. असे नकाशे लहान किंवा मोठे करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत म्हणजे छायाचित्र पद्धत. म्हणजे मूळ नकाशाचे छायाचित्र काढून ते नकाशे लहान किंवा मोठे केले जाऊ शकतात. मग अशा प्रकारे नकाशे लहान किंवा मोठे केल्यास त्यावर जे शब्द प्रमाण किंवा जे अंक प्रमाण दिलेलं असतं ते नकाशाच्या आकारानुसार बदलत नाही. या उलट जर रेषा प्रमाण काढलेले असेल तर नकाशाच्या आकारमानात बदल होतो, तसा रेषा प्रमाणातही बदल होतो. त्यामुळे नकाशा जरी मोठा किंवा लहान झाला तरी नकाशाचे प्रमाण योग्यच राहते. अंक प्रमाण व शब्द प्रमाण यांचे आकारमान नव्या नकाशात बदलले तरी त्यांचे मूल्य किंवा किंमत मात्र बदलत नाही. म्हणूनच नकाशा संग्रह किंवा भिंतीवरील नकाशे यामध्ये रेषा प्रमाण काढले जाते. आता आपण नकाशांचे मुख्य दोन प्रकार बघूया. एक म्हणजे बृहत प्रमाण, दुसरे आहे लघु प्रमाण नकाशे. शहर, गाव, त्याच्यानंतर शेत, मॉल, बगीचा, शाळा हे जे नकाशे आहेत हे
बृहत प्रमाण नकाशाची उदाहरणे आहेत. साधारणपणे एकास 10,000 पेक्षा लहान प्रमाण असलेले नकाशे हे बृहत प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात. नकाशा प्रमाणाचा दुसरा प्रकार म्हणजे लघु प्रमाणाचे नकाशे. हे नकाशे मोठ्या प्रदेशाची सर्वसाधारण माहिती देतात. या नकाशात जमिनीवरील भाग कमी जागा व्यापतात. म्हणून एकास 50,000 हे अंक प्रमाण असलेले नकाशे हे लघु प्रमाणाचे नकाशे असतात. राज्य, देश, जग हे जे आहेत हे लघु प्रमाणाचे नकाशे. मुलांनो, गणितामध्ये जेव्हा आपण दोन अपूर्णांकांची तुलना करतो तेव्हा ज्या अपूर्णांकामधली छेदस्थांची संख्या लहान असते त्या अपूर्णांकाचे मूल्य जास्त असते. तसंच नकाशा प्रमाण सुद्धा अपूर्णांकात नसून गुणोत्तरात असते. म्हणून बघा, वरचं जे गुणोत्तर आहे एकास 10,000 हे बृहत प्रमाण आहे, तर खालची संख्या मोठी आहे एकास 50,000 तर ती काय आहे? लघु प्रमाण आहे. जमिनीवरील भाग ज्या नकाशात कमी जागा व्यापतात ते लघु प्रमाणाचे नकाशे असतात. एखाद्या मोठ्या भूभागाची माहिती दाखवण्यासाठी लहान प्रमाण वापरून लघु प्रमाणाचे नकाशे तयार केले जातात. नकाशा संग्रहातील नकाशे, जगाचा नकाशा हे लघु प्रमाण आहेत. कारण बघा, त्या एवढ्याशा कागदावरती बराच मोठा भाग दाखवायचा असतो आणि म्हणून ते प्रमाण जे आहे ते कमी घेतलं जातं आणि म्हणून त्याला म्हणतात लघु प्रमाण नकाशे. मुलांनो, पुस्तकात जरा डोके चालवा या भागामध्ये एक प्रश्न दिलेला आहे की अ आणि ब या दोन ठिकाणातील प्रत्यक्ष अंतर 500 किलोमीटर आहे आणि अ हे ठिकाण ब च्या बरोबर पश्चिमेस आहे. आता रेषा प्रमाण जे आहे ते चौकटीत दिलेलं आहे, बरोबर, की 1 सेंटीमीटरला 50 किलोमीटर. मग याप्रमाणे आपण शब्द प्रमाण आणि अंक प्रमाण नोंदवायचं आहे. आता ते आपण कसं नोंदवायचं ते बघूया. बघा, नकाशामध्ये जमिनीवरील 50 किलोमीटर अंतरासाठी 1 सेंटीमीटर प्रमाण दिलेलं आहे. म्हणून 500 किलोमीटर साठी आपल्याला 10 सेंटीमीटर प्रमाण होईल. शब्द प्रमाण लिहिताना 1 सेंटीमीटर बरोबर 50 किलोमीटर आणि अंक प्रमाण लिहिताना 1/50 अशा प्रकारे आपण त्याची नोंद करायची आहे. मुलांनो, आता हा पाठ जो आहे तो आपला संपलेला आहे. तुम्ही या पाठावरचे प्रश्नोत्तर जे आहेत ते सोडवायचे आहेत, पण तत्पूर्वी पाठ एकदा वाचायचा आहे. धन्यवाद. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.